आता आपण पाहणार आहोत पचन संस्था। पहा मुलांनो, खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला आपण काय म्हणतो? अन्नपचन असे म्हणतो। जसे की आपण काय करतो, सकाळ संध्याकाळ दुपार जेवण करत असतो, ते जेवल्यानंतर त्याचं योग्य काय होतं, तर जी क्रिया आहे ती आतमध्ये चालू असतं आणि अन्नपचन जे आहे ते आतमध्ये घडत असतं। जर खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकामध्ये काय होतं, आतमध्ये योग्य प्रमाणे होत असतं आणि त्यामुळे काय तयार होतं, तर रक्तपुरवठा तयार होतो आणि संपूर्ण शरीराला त्या रक्ताचे काय होते, तर पुरवठा हृदयामार्फत केला जातो। आपण इथे एक आकृती पाहत आहोत आणि या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की हे माउथ आहे, ज्याद्वारे आपण काय करत असतो, तर अन्नपदार्थ हे सेवन करत असतो आणि मग ते आपल्याला इथे विद्राव्य स्वरूपात काय होतं, तर अगदी लाळ त्याच्यामध्ये मिसळली जाते आणि अगदी द्रव्य पदार्थ जे आहे ते इथे आपल्या पोटामध्ये ते येतं। म्हणून बघा, हे स्टमक आहे, हे आहे ओस्फेजस, हे लिव्हर आहे, हे पेन्सस आहे, हे आहे लार्ज आणि हे आहे स्मॉल इंटेस्टाइन। बघा, आपल्या आतमध्ये काय आहेत, फुफ्फुसे आहेत, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे, याद्वारे अन्नाचं काय होतं, योग्य विल्हेवाट होते, योग्य आपलं अन्नपचन जे आहे ते होत असतं आणि त्याद्वारे जे टाकाऊ पदार्थ आहे ते टाकले जातात आणि काही पदार्थांचं रक्तामध्ये रूपांतर होतं, ऊर्जामध्ये रूपांतर होतं, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं। तर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा काय होतो, तर समावेश होतो। बघा, पचन संस्थेमध्ये काय होतं, अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी यांचा समावेश असल्यामुळेच अन्नपचनाची जी क्रिया आहे ती पुढील प्रमाणे चालू असते। तर पहा, अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे 9 मीटर असते। पहा, ही जी अन्ननलिका आहे, या अन्ननलिकेची जी एकूण लांबी आहे ती किती आहे, तर ती 9 मीटर आहे। तर पुढचा पॉईंट पाहूया। त्यात मुख, तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर, आमाशय, लहान आतडे इत्यादींचा काय होतो, इथे समावेश होतो। बघा, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे, ग्रासिका आहे, तसेच हे तोंड आहे, ह्या सगळ्यांचा काय होतो, या अंतरिंद्रियामध्ये समावेश होतो। बघा, हे आहे आमाशय, हे आहे लहान आतडे, हे आहे मोठे आतडे आणि हे आहे गुदद्वार। तर पहा, दिलेल्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की इथे आमाशय हे आहे, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे आणि गुदद्वार आहे। तर अशा प्रकारे आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते पचनाची क्रिया जी आहे ती आपोआप आणि सहज घडली जाते, तिच्यावर मात्र आपलं नियंत्रण नसतं। आपण सांगू त्याला ऐच्छिक ती क्रिया आपली नसते, तर ती कशी असते, तर ती अनैच्छिक क्रिया असते, ती सहजपणे घडून येत असते। तर पहा मुलांनो, आपला पुढचा पॉईंट आहे लाळ ग्रंथी, यकृत, स्वादिपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी जोडलेले असतात। आता बघा, याच्यामध्ये आपण बघू शकतो की काय आहे, की लाळ ग्रंथी आहे, तसेच यकृत आहे, स्वादुपिंड आहे, त्यानंतर काही पाचक ग्रंथी आहेत। त्यामुळे काय होतं, तर अन्ननलिकेशी ह्या जोडले गेल्यामुळेच काय होतं, अन्नपचन जे आहे ते होण्यास आपल्याला काय होते, मदत होते। मग अन्न पचनाच्या प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पंचनेंद्रिय वेगळे आहे व ती इंद्रिय त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात। आता हे जे पंचेंद्रिय आहे ते कसे आहेत, तर वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाचं कार्यसुद्धा कसं आहे, तर हे वेगवेगळं आहे आणि मग हे पाचेंद्रिय काय करतात, तर त्यांचं कार्य जे आहे ते सुरळीतपणे पार पाडत असतात। आता आपण बघणार आहोत दात। दात म्हणजेच काय, तर टीथ। पहा, या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसून येत आहे, तर दात दिसून येत आहे। जसे आपण बघू शकतो की ज्या काही आपण ग्रास जो आहे, जो घास आहे, तो 32 दाताने काय करत असतो, चावत असतो आणि तो जो घास आहे, आपण अन्नाचा जो घास आहे तो आपण किमान 32 वेळा तरी काय करायला पाहिजे, चावायला पाहिजे। म्हणून बघा, अन्नपचनाची जी सुरुवात आहे दाताच्या कार्यापासून होते। बघा, ज्या व्यक्तींना दातच नसेल ते अन्न हे चावू शकतात का, नाही चावू शकत। मग आपल्याला अन्न पचनाची जी सुरुवात आहे ती कशापासून होते, तर ती अगदी दातापासून होते। पहा, आपण एक घास काय करत असतो, आपल्याला कुठलेही अन्नपदार्थ असो ते जर आपल्याला आवडत असेल तर अगदी आपण घाईघाईने ते जेवण करत असतो, पण नेहमी घाईघाईने न जेवता आपण सावकाशपणे जेवायला पाहिजे। किमान एक घास जो आहे तो आपण 32 वेळा चावायला
पाहिजे. आणि पहा, हे जे कार्य आहे अन्नपचनाचे, म्हणजे सर्वात आधी जो घास आहे तो आपल्या तोंडात जातो आणि तो आपल्या दातांनी काय होतो तर चावला जातो. म्हणजे सुरुवात कुठून होते? जो घास आहे तो चावण्यापासून, म्हणजे दात त्याला चावतात म्हणून दातापासून काय होते तर तो घास आहे तो चावण्याची सुरुवात होते. म्हणजेच अन्नपचनाची जी सुरुवात आहे अगदी आपल्या मुखावाटून होत असते, आपल्या तोंडावाटून. म्हणजेच तोंडामध्ये काय असतं तर दात असतात, दातामध्ये घास गेल्यानंतर तो चावला जातो. मग तिथूनच काय होते तर अन्नपचनाची सुरुवात होते. पुढे असं आहे की दातांचे मुख्यत्वे पटाशीचे सुळे, दाढा, उपदाढा असे प्रकार पडतात. तर दाताचे सुद्धा काय पडतात तर उपप्रकार पडतात. पहा काय, तर दातांच्या मुख्यत्वे पटाशीचे काय पडतात तर प्रकार पडतात. तो आहे सुळे. सुळे दात कुणाकुणाचे असतात तर दाढा, उपदाढा असे काय असतात दातांचे प्रकार असतात. इथे आपण बघू शकतो हे आहेत दात. आपल्याला दाढा सुद्धा असतात. त्या दाढाद्वारे देखील आपण काय करू शकतो, अन्न जे आहे ते चांगल्या प्रकारे आपण चावू शकतो. त्यानंतर बघा, हे आपण काय करू शकतो की हे आहेत दात आणि त्या दातांना काय असतं, काहींचे दात जे असतात सुळे असतात, काहींचे कसे असतात तर त्यांच्या दाढा असतात आणि काही जे आहे हे आपल्याला इथे प्रकारे काय दिसत आहे तर दात दिसत आहे. बघा, प्रत्येक दातावर ॲनिमलचे काय असते, आवरण असते. हे काय आहे तर ॲनिमलचे आवरण आहे. दातांच्या प्रकारामध्ये आपल्याला पटाशी, सुळे, दाढा आणि उपदाढा हे काय आहेत तर दातांचे प्रकार आहेत. पुढे पहा, ॲनिमल हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेले असते. आता ॲनिमल म्हणजे काय तर हे कॅल्शियमपासून बनलेलं असते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर ॲनिमल हे जे आहे ते कुठल्या क्षारापासून बनवलेलं असतं तर ते कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं असतं. पहा, इथे आपल्याला दिसत आहे हे काय आहे, दात आहे आणि त्या दाताला आवरण, कवर जे आहे ते बघा इथे ॲनिमल हे दाखवलेलं आहे आणि कवर कशाचं दिलेलं आहे तर कॅल्शियमच्या क्षारापासून, हे कॅल्शियमच्या क्षारापासून काय झालेलं आहे तर हे बनलेलं आहे. तर पुढे काय आहे की टायलिन. हे आहे टायलिन आणि लाळेमध्ये टायलिन म्हणजेच अमायलेज नावाचे काय असते तर विकर असते. काय आहे की हे आहे टायलिन आणि टायलिन जे आहे ते लाळेमध्ये काय होतं तर ते मिसळलं जातं आणि ते काय आहे एक प्रकारचे विकर आहे आणि ते कशामध्ये मिसळलं जातं तर ते लाळेमध्ये टायलिन म्हणजेच अमायलेज नावाचे जे द्रव्य आहे ते काय होतं ते मिसळलं जातं. कशामध्ये, अन्नामध्ये. हा जो आपल्याला इथे दिसत आहे हा आहे स्टार्च आणि हे आहे माल्टोज. मग बघा, यामुळे स्टार्चचे रूपांतर हे कशामध्ये होते तर ते माल्टोजमध्ये होते, म्हणजे शर्करेत होते. आता इथे पाहूया. बघा, सजीवांच्या शरीरात स्रवणारे व विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे पदार्थ ते कोणते आहेत पाहूया. बघा, बिकर उत्प्रेरकाचे म्हणजेच काम करत असतात. ही एक काय आहे तर ही एक प्रकारची प्रथिने आहेत. आता आपण तोंडाद्वारे सुद्धा काय करतो बघा, पचनक्रियेला इथूनच सुरुवात होते. कुठून सुरुवात होते तर तोंडाद्वारे पचनक्रियेला सुरुवात होते. जेवणाचं ताट आपल्या समोर आलेलं असतं आणि तो प्रत्येक घासामागे घास आपण खात असतो आणि तो घास मग आतमध्ये गेल्यानंतर, पोट भरल्यानंतर कशाला सुरुवात होते तर अन्नपचनाला सुरुवात होते. मग बघा, अन्न दातांनी चावले जाते व बारीक तुकडे होतात. एक घास बघा, चपातीचा एक आपण तुकडा घेतो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भाज्या आहेत त्या आपण घेतो आणि मग त्याचे लहान लहान तुकडे जे आहेत ते कशाद्वारे केले जातात तर ते दातांद्वारे केले जातात आणि त्या घासामध्ये काय मिसळलं जातं तर त्या घासांमध्ये लाळ मिसळली जाते आणि त्याचे अगदी बारीक बारीक चिकट असं द्रव्य होऊन मग ते पोटामध्ये नलिकेद्वारे काय होतं तर पोचवलं जातं. आता आपण बघणार आहोत लाळ ग्रंथी. पहा, कानशील व घशाजवळ जिभेच्या खाली काय असतं तर कानशील व घशाच्या जिभेच्या खाली काय आहे तर कानशील व घशाजवळ जिभेच्या खाली असून लाळ तयार होते. म्हणजे लाळ ही इथे तयार होत असते, ती अन्नामध्ये मिसळली जाते आणि मग ते द्रव्य कुठे ढकललं जातं तर अन्ननलिकेद्वारे ते पोटात ढकललं जातं. बघा, म्हणून
अन्न चावतानाच त्यात मिसळली जाते. लाळ जे आहे ती अन्न चावतानाच काय होतं, तर लाळ ही अन्न चावतानाच त्या घासामध्ये मिसळली जाते. मग त्याचं द्रव्यरूप काय होतं, तर त्याच्यामध्ये रूपांतर होतं आणि मग काय होतं की ते पोटामध्ये ढकललं जातं. म्हणणार आहोत घसा. बघा आधी आपण पाहिलं होतं तोंड. तोंडाद्वारे काय होतं, तर तोंडामध्ये आपण घास घेतो, मग दातांद्वारे तो चावला जातो आणि आता घशामध्ये तो कसा उतरतो ते आपण पाहूया. बघा अन्ननलिकेचे व श्वसन नलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीत उघडले जाते. पहा इथे पाहू शकतो आपण, ही आहे एक काय अन्न नलिका. आता पाहूया आपण ग्रासिका. पहा हे काय आहे, तर ही एक ग्रासिका आहे. बघा ही नळी घशापासून जठरापर्यंत अन्न पुढे ढकलण्याचे कार्य कोण करत असते, तर ग्रासिका करत असते. आता बघूया आपण यकृत. यकृत काय करत असते, तर ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. कुठली, तर यकृत. मग बघा याचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. यकृताचं मुख्य कार्य काय आहे की ते काय करून ठेवत असते, तर ग्लुकोजचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवत असतं. मग यकृताखाली काय असतं, तर पित्ताशय असतं. यकृताखाली काय असतं, पित्ताशय असतं. पहा आपण इथे बघतोय की यकृताखाली काय आहे, तर पित्ताशय आहे. आणि बघा यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो. आता यामध्ये काय होतं, यकृताखाली काय आहे, तर यामध्ये काय असतं, पित्तरस साठवून ठेवला जातो. पहा आता लहान आतडे आपण बघणार आहोत. लहान आतड्यातील अन्न तो पचन सुलभ करतो. बघा पित्तरसामुळे काय होतं, तर लहान आतड्यामध्ये अन्न पचनाचं जेव्हा क्रिया चालू असते तेव्हा सुलभ होतं अन्न पचन करणं. मग बघा स्निग्ध पदार्थाचे पचन करून त्याचे काय बनले जातात, तर क्षार बनवले जातात. बघा यातून स्वादुरस काय होतो, स्रवला जातो. मग त्यात अनेक विकरे असतात. मग आता आपण जठर पाहूया. जठरामध्ये बघा, जठर म्हणजे अन्ननलिकेची पिशवी आणि यातील जाठर ग्रंथीतून काय होतो, तर जाठरस स्रवतो. आता पहा पेप्सिन हायड्रोक्लोरिक आम्ल म्युकस हे जाठर रसाचे काय आहेत, तर घटक आहेत. हे काय आहे, तर जाठर रसाचे घटक आहेत. बघा ते मुख्यतः काय करतात, तर ते मुख्यतः प्रथिनांचे पचन करतात. इथे काय आहे, तर इथे पचन करण्याची क्रिया आपल्याला दिसत आहे. नंतर बघा तयार झालेल्या मिश्रण पुढे लहान आतड्यात काय होतं, तर ढकललं जातं. आता आपण पाहणार आहोत लहान आतडे. बघा आता लहान आतड्यात जेव्हा ढकललं जातं तेव्हा ते काय करते, हे सुमारे 6 मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होतं. आता आपण काय बघत आहोत, लहान आतड्याचे कार्य बघत आहोत. लहान आतडे हे किती मीटर असतं, तर सुमारे 6 मीटर लांब लहान आतडे असतं आणि येथे प्रामुख्याने काय होतं, तर अन्नाचे पचन होतं आणि अन्नाचे शोषण होतं. तर पुढे पहा काय आहे, येथे 3 पाचक रस अन्नामध्ये मिसळतात. किती पाचक रस अन्नामध्ये मिसळतात, तर 3 पाचक रस हे अन्नामध्ये मिसळतात. बघा ते कुठले आहेत, तर अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे जे काम आहे ते लहान आतड्यात होते. लहान आतड्याचं काम काय असतं, तर अन्न पचनातून मिळालेले जे काही पोषक पदार्थ आहे ते रक्तात शोषण्याचं काम कोण करत असतं, तर ते लहान आतड्यांद्वारे शोषण केलं जातं. आता आपण पाहूया मोठे आतडे. बघा या आतड्याची जी लांबी आहे ती किती आहे, तर मोठ्या आतड्याची जी लांबी आहे ती सुमारे 1.5 मीटर अशी असते. हे काय आहे, हे मानवी शरीरातील मोठा आतडा आहे ज्याची लांबी जी आहे ती 1.5 मीटर एवढी आहे. येथे काय होतं, तर येथे फक्त पाण्याचे शोषण होते. बघा इथे आपण बघू शकतो इथे काय होत आहे, तर फक्त पाण्याचे शोषण होत आहे. मग बघा मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला काय म्हटलं जातं, तर अपेंडिक्स हा भाग मोठ्या आतड्याला काय होतो, तर जोडलेला आपल्याला दिसून येतो. पहा हे जे मोठं आतडं आहे त्याला अपेंडिक्स हे काय आहे, जोडलेलं आहे. नंतर बघा पुढचं की न पचलेलं अन्न घन भाग पाचन क्रियाद्वारे गुरुद्वारामार्फत
गुद्वारामार्फत काय होतं तर गुद्वारामार्फत बाहेर टाकलं जातं. जे अन्न पचन होत नाही ते गुद्वाराद्वारे काय केलं जातं तर बाहेर टाकलं जातं. मग बघा आकृती आणि पचन संस्था. आपल्याला इथे काय दिसत आहे तर मानवी आकृती दिसत आहे. आणि या आकृतीमध्ये आपल्याला बघा इथे तोंड आहे, त्यानंतर इथे लाळ ग्रंथी आहे, मग ग्रसनी म्हणजे हा आपल्याला इथे घसा आहे, मग ही ग्रासिका आहे, हे बघा हे आहे स्वादुपिंड, त्यानंतर हे आहे जठर. मग यकृत कशाला म्हणतात तर हे गुलाबी जो भाग दिसत आहे त्याला म्हणतात यकृत. मग बघा हे आहे मोठे आतडे आणि हे जे आतले आहे ते आहे लहान आतडे. मग आकृती पचन संस्था आपण इथे बघितलेली आहे की आकृती पचन संस्था कुठली आहे तर ही आपल्याला आकृती पचन संस्था इथे दिसून येत आहे. मग दुसरा जो पाठ आहे बघा काय आहे, पचन संस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी, त्यांचे श्राव्य व कार्य. तर पहा मुलांनो, इथे आपण बघू शकतो मोठे आतडे जे आहे त्याच्यामध्ये काय होतं तर अवयव काय आहे तर तोंड आहे. मग ग्रंथी जे आहे ते आहे लाळ ग्रंथी. मग पाचक रस स्राव त्याला काय म्हणतात लाळ टायलिन. त्यानंतर कार्य काय आहे तर पिष्टमय पदार्थाचे मॉल्टजमध्ये रूपांतर, हे काय आहे त्याचे कार्य आहे. बघा जठर जे आहे हे काय आहे तर हे एक आपल्याला अवयव आहे आणि मग त्याचं कार्य काय आहे बघा, ती एक ग्रंथी आहे जठर. आणि पाचक रस काय करतं तर त्याला जाठर रस असे म्हणतात आणि त्याचं कार्य काय आहे तर अन्न आम्लयुक्त करणं, हे जठराचं काय आहे कार्य आहे. आणि पुढचं बघा अवयव कुठला आहे तर जठर आहे. दुसरं ग्रंथी काय कुठली आहे तर भित्तिका. त्यानंतर जो पाचक रस आहे स्राव आहे तो आहे हायड्रोक्लोरिक आम्ल आणि त्याचं कार्य आहे प्रथिनांचे विघटन करणे. पुन्हा पाहूया बघा, अवयव जो आहे तो जठर आहे, ग्रंथी जे आहे ती भित्तिका आहे आणि पाचक रस पेप्सिन आहे आणि त्याचे जे कार्य आहे ते आहे जठराच्या आतील स्तरांचे रक्षण करणे. पुढचा बघा काय आहे की अवयव जठर आहे, ग्रंथी कुठली आहे तर यकृत आहे आणि पाचक रस आहे पित्तरस आणि कार्य काय आहे त्याचं तर अन्न आम्लारी युक्त करणे, मोठ्या मेदकणांचे लहान कणामध्ये काय करणे तर रूपांतर करणे. मग जो पुढचा पॉईंट आहे मुलांना तो काय आहे तर अवयव जठर आणि मग ग्रंथी जी आहे ती आहे स्वादुपिंड. नंतर आहे पाचक रस तो दिलेला आहे स्वादुरस आणि कार्य काय आहे तर प्रथिनांचे अमिनो आम्ल, हे त्याचे कार्य आहे. जो दुसरा आहे बघा अवयव जठर ग्रंथी स्वादुपिंड, त्याचा पाचक रस आहे तो आहे ट्रिप्सिन आणि कार्य आहे मेदांचे मेदाम. पुन्हा पहा मुलांनो, अवयव जठर ग्रंथी स्वादुपिंड, पाचक रस आहे लायपेज आणि कार्य आहे पिष्टमय पदार्थाचे शर्करेत रूपांतर करणे. आता लहान आतड्याचं बघा, अवयव लहान आतडे आहेत, ग्रंथी नाही आहेत. त्यानंतर पाचक रस आहे आंत्ररस आणि त्याचं जे कार्य आहे ते आहे प्रथिनांचे अमिनो आम्ले पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये मेदांचे मेदाम्लात व ग्लिसेसॅल रूपांतर करणे, हे काय आहे लहान आतड्याचे कार्य आहे. आता पुढे पाहूया बघा, तंबाखूजन्य पदार्थ मद्यपान धूम्रपान यांचा पचन संस्थेवर होणारा परिणाम आता आपण पाहणार आहोत. तर बघा, जे मद्यपान करतात धूम्रपान करतात किंवा तंबाखू खातात त्यांच्या पचनेंद्रियावर काय परिणाम होतात, त्यांच्या अंतरेंद्रियावर काय परिणाम होतात तर तंबाखू सेवनामुळे तोंड घसा अन्ननलिका पचन संस्थेचे इतर अवयव कार्य करेनासे होतात. म्हणजेच हे जे विषारी द्रव्य आहे ते जर आपण सेवन केले तर त्याद्वारे काय होतं की जे अन्न आहे ते जेवढ्या प्रमाणात पचायला पाहिजे त्याचं जे कार्य आहे ते कसं होतं तर ह्या सगळ्यांचं जे आंतरेंद्रियाचे कार्य आहे ते अगदी स्लो होतं, हळूवार पद्धतीने होत असतं आणि काही वेळेस मग ते पचनासं होतं. मग त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन काय होतो तर मृत्यू ओढवतो. हे त्याचे बघा, हे सगळे जे घटक आहेत हे सेवन केल्याने बघा, व्यक्तीला जर निरोगी राहायचं असेल तर त्याने तंबाखू सिगरेट किंवा मद्यपान हे सगळे जे विषारी द्रव्य आहेत त्याने जर ते ग्रहण केले किंवा त्याने ते खाल्ले तर काय होईल की त्याचा आतील भागांवरती परिणाम मोठ्या प्रमाणे होईल. त्याचे जे पचन संस्था आहे ते अगदी स्लोली कार्य करेल, अगदी हळूवार पद्धतीने कार्य करेल आणि काही दिवसांनी ती करणार नाही. म्हणजेच इथे काय होतं की त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होतो. हे सगळे पदार्थ जर सेवन केले तर
त्याचे जे रूपांतर आहे ते कशामध्ये होतं, कॅन्सरमध्ये होतं आणि शेवटी माणूस मरतो. तर पहा मुलांनो, सारांशमध्ये आपण पाहणार आहोत की स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूचा काय आहे, तर गट आहे. पहा, स्नायू म्हणजे काय, तर गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूचा गट. पुढे पाहूया. बघा, स्नायूचा वापर हालचालींसाठी होतो. कशासाठी होतो? स्नायूंचा वापर हा हालचालीसाठी होतो. हालचालीनुसार स्नायूचे ऐच्छिक व अनैच्छिक असे 2 प्रकार पडतात. पहा, स्नायूंचे 2 प्रकार कुठले, तर ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू. ऐच्छिक स्नायूचे किती प्रकार पडतात, तर 2 प्रकार पडतात. ऐच्छिक स्नायू जे आहे ते आपल्या इच्छेनुसार कार्य करत असतात, पण जे अनैच्छिक स्नायू आहे ते सहज त्यांच्या पद्धतीने त्यांचं जे कार्य आहे ते सहज आणि सोप्या पद्धतीने ते आंतरिक करत असतात. आणि पुढचा बघा पॉईंट काय आहे, तर अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू, मृदू स्नायू असे स्नायूचे काय आहेत, तर स्नायूचे प्रकार आहेत. पहा मुलांनो, स्नायूचे प्रकार कुठले आहेत, तर स्नायूचे प्रकार आहेत. पहिला आहे अस्थि स्नायू. स्नायूचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे हृदयाचे स्नायू आणि स्नायूचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे मृदू स्नायू. हे सगळे काय आहेत, तर अस्थि, हृदयाचे आणि मृदू स्नायू हे सगळे काय आहे, स्नायूचे प्रकार आहेत. आणि दुसरं बघा आपण काय अभ्यासलेलं आहे, तर खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे व ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. आता अन्नपचन कशाला म्हणतात, तर खाल्लेले जे काही अन्न आहे ते खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे व ते कशात मिसळणे, तर रक्तात मिसळणे या क्रियेला काय म्हणतात, अन्नपचन म्हणतात. तर पुढे पाहूया. पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश होतो. त्यात मुख, ग्रसनी, ग्रासिका तसेच जठर, लहान आतडे, मोठे आतडे यांचा समावेश होतो. लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या पाचक ग्रंथी आहेत. आता पाचक ग्रंथी कुठल्या आहेत, तर पाचक ग्रंथी आहेत लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड. ह्या काय आहेत, तर त्या पाचक ग्रंथी आहेत. आणि पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा काय होतो, तर समावेश होतो. कशामध्ये, पचन संस्थेमध्ये. आणि त्यात मुख काय आहे, तर त्यामध्ये मुख, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, तर पचन संस्थेमध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. तर पुढचा पॉईंट पहा. दातांचे मुख्यत्व पटाशीचे सुळे, दाढा, उपदाढा असे काय पडतात, तर दातांचे प्रकार पडतात. कुठले कुठले आहेत दातांचे प्रकार, तर पटाशीचे दात, सुळे दात, दाढा, उपदाढा असे प्रकार आहेत दातांचे. मग त्यावर ॲनिमलचे काय आहे, तर कठीण आवरण आहे. बघा, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताचे मुख्य कार्य जे आहे ते ग्लुकोजचा साठा करणे, स्निग्ध पदार्थाचे पचन करणे. इथे सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य आहे ते कुठलं आहे, यकृत ग्रंथीचं. तर हे शरीरातील काय आहे, सर्वात मोठी ग्रंथी आहे. मग यकृताचे मुख्य कार्य काय आहे, तर ग्लुकोजचा साठा करणे हे यकृताचे काय आहे, मुख्य कार्य आहे. मग स्निग्ध पदार्थाचे पचन कसे होते, तर यकृतामध्ये केले जाते. मग पुढचा पॉईंट पहा काय आहे, तर जठरात प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात, मेदांचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसरॉलमध्ये तसेच पिष्टमय पदार्थांचे रूपांतर कशात होतं, तर शर्करेमध्ये होतं. तर पहा मुलांनो, इथे काय होतं, तर जठरात प्रथिनांचे रूपांतर हे कशामध्ये होतं, तर ते होतं अमिनो आम्लात. आणि मेदाचे रूपांतर हे कशामध्ये होतं, तर ते मेदाम्ल व ग्लिसरॉलमध्ये होतं. नंतर पिष्टमय पदार्थाचे जे रूपांतर आहे ते शर्करामध्ये होतं. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण मानवी स्नायू व पचन संस्था हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. आता आपण त्यावर सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे हे देखील घेणार आहोत, जेणेकरून हा जो पाठ आहे तो आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल.